Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। ये मुलाकात नहीं बल्कि सफलता की गाथा है। गणेश नाइक नवी मुंबई को कोरोना संक्रमण के प्रादुर्भाव से पहले दिन से ही मुक्त करवाने के अपने दृढ़ संकल्प के साथ गए 4 महीनों से नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन को अपने अनुभवों के आधार पर जरूरी सुझाव और सूचनाएं देकर नवी मुंबई को इस परिस्थिति से बाहर निकालने के लिए जी जान एक कर रहे हैं। फिर एक और बार कोरोना संक्रमण के बीच नवी मुंबई के ज्वलनशील मुद्दों के साथ ऐरोली के विधायक गणेश नाइक मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मिलने नवी मुंबई महानगर पालिका पहुंचे, जहां उनके साथ पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व सांसद संजीव नाइक और पूर्व महापौर सागर नाइक समेत पूरी यूथ ब्रिगेड की टीम मौजूद थी। आयुक्त अभिजीत बांगर से विस्तृत तौर पर चर्चा करने के बाद गणेश नाइक कोरोना संक्रमण के मद्देनजर नवी मुंबई महानगर पालिका की तमाम उपाय योजनाओं और उनकी तैयारियों से संतुष्ट नजर आए। आज गणेश नाइक की कोरोना संक्रमण के मद्देनजर नवी मुंबई के मुद्दों पर पकड़ और मनपा प्रशासन द्वारा उठाए गए कदम खुद ब खुद उनकी मांगों की सफलता की गाथा को बयान कर रहे हैं। ऐरोली के विधायक गणेश नाइक ने कोरोना महामारी के दौरान आपातकालीन परिस्थितियों में निजी अस्पतालों के सहयोग से 200 आईसीयू बेड की तुरंत व्यवस्था करने की मांग आयुक्त से की थी, जिस पर आयुक्त अभिजीत बांगर ने सकारात्मक पहल करते हुए कदम आगे बढ़ाया है। बता दें कि अगस्त महीने के पहले हफ्ते में 80 वेंटिलेटर बेड युक्त 200 आईसीयू बेड की व्यवस्था अब जल्द ही महानगर पालिका द्वारा उपलब्ध करवाई जाएगी। गेल्या आठवड्यामध्ये मी आलो त्याला मी त्यांना सांगितलं होतं आपल्याकडे व्हेंटिलेटर 0 कॉट्स उपलब्ध आहेत। आजच्या स्टेजला साधारणपणे 4% व्हेंटिलेटरच्या कॉट्स उपलब्ध आहेत, परंतु 4% कॉट्स म्हणजे फार मोठी संख्या नाही। एकूणच विविध तज्ज्ञ लोकांच्याकडून आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सतर्क राहिले पाहिजे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की अजून व्हेंटिलेटरची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि म्हणून 200 आयसीयूचे कॉट्स उपलब्ध करण्याचं विविध खाजगी रुग्णालयांशी त्यांची बोलणी चालू आहे आणि त्यांना नावं आम्हीच सांगितलेली आहेत की आता मी त्या हॉस्पिटलची नावं सांगत नाही, तर त्या 200 आयसीयूच्या बेडमध्ये साधारणपणे 80 व्हेंटिलेटरच्या बेड्स असतील आणि त्या ऑगस्टच्या 7-8 तारखेपर्यंत त्याच्यातल्या 1/4 म्हणजे 25%, परत 8 दिवसांनी 25%, परत 8 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये 80 व्हेंटिलेटर्सच्या कॉट्स उपलब्ध होतील। त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना सांगितलं की आयसीयूसुद्धा आपल्याला थांबून जमणार नाही, आपल्याला ही संख्या साधारणपणे 200 परत न्यायला पाहिजे आणि तशा प्रकारचे प्रयत्न करण्याचं त्यांनी निश्चित ठरवलं। इतना ही नहीं, गणेश नाइक ने आयुक्त को ये भी सूचना दी थी कि कोरोना से निजात दिलवाने के लिए जरूरी तमाम वैक्सीन और इंजेक्शनों की कमी नवी मुंबई में न हो, इसका पूर्ण नियोजन किया जाए।
जिस पर आयुक्त अभिजीत बांगर ने उनकी मांगों को मान्य करते हुए कंपनी को पत्र देकर वैक्सीन उपलब्ध करवाने का भरोसा दिलाया। आज आम्ही प्रामुख्याने त्यांना सांगितले की आता जगामध्ये आणि भारतामध्ये बऱ्याचशा कंपन्यांच्या लस उपलब्ध झालेल्या आहेत आणि म्हणून युद्ध पातळीवर आपल्या नवी मुंबई शहराकरता जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्याकरता आपण त्या कंपन्यांच्याबरोबर मागणी करा आणि तशा प्रकारची त्यांनी आमची सूचना मान्य केली आणि आजच ते विविध कंपन्यांच्याबरोबर चर्चा करून लगेचच्या आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र ते देण्याचं त्यांनी ठरवलेलं. म्हणजे जेव्हा केव्हा लस उपलब्ध होईल 10 दिवसांनी 15 दिवसांनी 1 महिन्यानी त्यावेळेला नवी मुंबईच्या जनतेला दुसऱ्या शहरामध्ये लस उपलब्ध झाली आणि नवी मुंबईच्या लोकांना लस नाही अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही याकरता मी आज माननीय बांगर साहेबांना सूचना केली आणि ती त्यांनी स्वीकारली. गणेश नाइक ने इस दौरान ये भी पुरजोर मांग की है कि विद्यार्थियों को इस साल की छात्रवृत्ति उनके खातों में तुरंत डाली जाए और उनकी इस मांग को भी आयुक्त अभिजीत बांगर ने मान्य किया. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली होती. यावर्षी शिष्यवृत्तीचे पैसे जर मिळाले तर गोरगरिबांच्या घरामध्ये तेवढे 2 पैसे पोचतील आणि त्यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लवकरात लवकर सगळ्या हेडमास्टर बरोबर त्या ठिकाणी चर्चा करून लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या अनुषंगाने आम्ही लगेच सूचना देतो असं त्यांनी सांगितलं. वहीं ई एजुकेशन के दौर में मनपा के गरीब, झोपड़पट्टी और LIG क्षेत्रों में रहने वाले छात्रों को दर्जेदार शिक्षा मिल पाए, इसीलिए सही यंत्रणा खड़ी करने की गणेश नाइक की मांग को मनपा आयुक्त ने मान्य किया है की महापालिकांच्या शाळांमध्ये म्हणजे खाजगीमध्ये ई लर्निंग सुरू झालेलं आहे. ई एज्युकेशन महानगरपालिकेचे विद्यार्थी झोपडपट्टीतले गावातले आणि शहरातली म्हणजे LIG सेक्शनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तर त्या बाबतीमध्ये त्यांना खऱ्या अर्थानं अडचणीविना शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही तुमची यंत्रणा उभी करा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना अशा सूचना केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरच नवी मुंबई महापालिका स्तरावर ई एज्युकेशन गोरगरिबांच्या मुलाला मिळेल. बता दें कि निजी स्कूलों द्वारा अब भी मनमानी फीस वसूली जा रही है. इन मनमानी फीस वसूली पर लगाम लगाने के लिए प्रशासन कोई सख्त भूमिका अख्तियार करे, ये महत्वपूर्ण मांग भी गणेश नाइक ने आयुक्त अभिजीत बांगर से की. आता खाजगी शाळांच्या काही घटकांनी फी मिळण्यासाठी तगादा लावलेला त्याबाबत सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारच्या तुमच्याकडे जर तक्रारी आल्या तर माझ्याकडे पाठवा मी त्या बाबतीमध्ये स्वतः लक्ष घालेन. शुरुआत से ही गणेश नाइक की सबसे प्रमुख मांगों में से एक मांग रही है वाशी महानगर पालिका कोविड अस्पताल को कोविड फ्री किया जाए और आखिरकार गणेश नाइक की लगातार फॉलोअप का परिणाम ही है कि 15 अगस्त तक वाशी महानगर पालिका अस्पताल को कोविड फ्री करने की दिशा में आयुक्त अभिजीत बांगर ने कदम बढ़ाने शुरू कर दिए हैं. वाशीचं जे हॉस्पिटल आहे ते कोरोना मुक्त करावं अशा अनुषंगानं त्यांची पावलं त्यांनी उचललेली आहेत. विविध ठिकाणी तिथल्या कोरोनाबाधित लोकांची सोय करून साधारणपणे ऑगस्टच्या 15वाड्यापर्यंत वाशीचं रुग्णालय कोविड फ्री करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. इतना ही नहीं, सिडको एग्जीबिशन सेंटर में ही डायलिसिस और एक्सरे की व्यवस्था करने की गणेश नाइक की मांग को भी आयुक्त अभिजीत बांगर ने मान्य किया है. मी त्यांना सांगितले वाशीच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये एक्सरे मशीन, ब्लड टेस्ट आणि डायलिसिस सुद्धा सोय त्या ठिकाणी करावी आणि तशा अनुषंगाने सुद्धा त्यांनी संबंधितांना सांगितलेलं आहे. अशी पावलं त्या ठिकाणी टाकली जाणार. गणेश नाइक ने सबसे पहले महानगर पालिका के खुद के स्वैब टेस्ट लैब की व्यवस्था करने की मांग की थी और उनकी ये मांग अब पूरी होने जा रही है. 8 दिनों के अंदर जल्द ही ये सेंटर शुरू होने जा रहा है. स्वॅब टेस्ट करण्याची जी आपली मागणी होती
या 8 दिवसाच्या आतमध्ये स्वॅब टेस्ट जी इन्स्टिट्यूट आपली म्हटली जाते, आपण म्हणू का सेंटर म्हणा, ते चालू होणार आहे. म्हणजे पुढच्या, मी त्यांना सांगितलं पुढच्या मंगळवारी परत आपली भेट घ्यायला, तोपर्यंत तिचं सुरुवात झालेली असावी अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यांनी बोलले आम्ही निश्चितपणे 1 आठवड्यामध्ये स्वॅब टेस्ट त्या ठिकाणी सेंटर शुरू करणार आहोत. इसके अलावा गणेश नाइक ने नवी मुंबई महानगर पालिका में कार्यरत कोरोना योद्धाओं को सुरक्षा कवच की मांग की थी, जिसे आयुक्त ने मंजूर कर लिया. कोरोना योद्धा म्हणून ज्यांना कवच ज्या घटकांना मिळते ते नुसतं फक्त परमनंट लोकांना नको, ते टेम्पररी लोकांना, नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला या कालखंडामध्ये कवच मिळालं पाहिजे, आणि तसं त्यांनी मान्य केलेलं आहे. इतना ही नहीं, गणेश नाइक ने ये भी मांग की कि गणेशोत्सव के मद्देनजर हर विभाग में कृत्रिम तालाब तैयार किया जाए. गणेश उत्सव आलेला त्यावेळेला 1.5 दिवसाच्या फार मोठ्या प्रमाणात गणपती होतात. आता 5 दिवसाच्या लोकांनी सुद्धा 1.5 दिवसाचाच गणपती घरी आणायचं ठरवलेलं आहे, 7 दिवसाच्या लोकांनी सुद्धा. आणि मग विसर्जनाच्या वेळेला एकदम गर्दी होईल, तर त्यांना मी सांगितलं की आपण माननीय पोलीस आयुक्तांच्या बरोबर मीटिंग घेऊन सकाळी 11 वाजता काही विसर्जन, 12ला, 1ला, 2ला, रात्री 11 वाजेपर्यंत ते 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचं विसर्जन होण्याकरता गर्दी होणार नाही, अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करा. दुसरी गोष्ट अशी आम्ही सुचवलेलं आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये कृत्रिम तलाव तयार करा, आणि म्हणजे त्या वॉर्ड स्तरावरच त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होईल आणि त्याची विल्हेवाट लागली जाईल, म्हणजे प्रॉपर, म्हणजे कसल्या प्रकारचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. गणेश नाइक ने कहा कि लॉकडाउन के मद्देनजर नवी मुंबई की जनता का 6 महीनों का संपत्ति कर और पानी कर माफ करने हेतु उन्होंने राज्य सरकार और मुख्यमंत्री से मांग की है. प्रॉपर्टी टैक्स, मैंने बोला कि मार्च से लेके आज तक 4 महीना हो गए, लोगों को रोजगार नहीं, पगार नहीं. कंपनी वालों ने किसने 25% पगार दिया, किसने आधा पगार दिया, किसने पूरा भी दिया. लेकिन ये स्थिति में ये 4 महीने का प्रॉपर्टी टैक्स और पानी पट्टी लोगों से न लो. ये उपायुक्त ने मुझे बताया था कि भाई ये यही तो साधन है. तो बोला साधन रहने दो, आज के तारीख में लोगों को बचाना, जान जाने से बचाना, ये पहला प्रायोरिटी अपना है. उनको मैंने बोला कि आप गवर्नमेंट से अप्रूवल लेके इस बात को अंजाम दीजिए. गणेश नाइक ने कहा कि नवी मुंबई करों के हित को ध्यान में रखते हुए 500 स्क्वायर फुट से कम आकार के घरों का संपत्ति कर माफ करने को लेकर उन्होंने सभागृह में प्रस्ताव लाकर उसे मान्य करवाया था, और आज ये प्रस्ताव अपनी अंतिम मंजूरी के लिए राज्य सरकार के पास प्रलंबित है. गणेश नाइक ने आयुक्त से कहा कि वे जल्द इस मुद्दे को गंभीरता से लें, जिस पर आयुक्त ने इस दिशा में सरकार से लगातार फॉलोअप करने का आश्वासन गणेश नाइक को दिया. जो लास्ट हाउस में नवी मुंबई स्थित 500 स्क्वायर फीट से कम होने वाले मकान को टैक्स फ्री किया जाए, फिर प्रॉपर्टी टैक्स माफ़ किया जाए, ये मांग थी. एक सोच तो मैंने किया था, सभागृह में चर्चा हो गई, पारित किया गया, पास किया गया, राज्य शासन के पास भेजा हुआ है. मैंने उनको बोला यू फॉलो इट, उसको आगे आगे बढ़ा के लोगों को इसमें राहत मिले, ऐसा आप बात करो, और उन्होंने वो बात को आगे आगे बढ़ाने का कबूल किया. एक पूर्व मंत्री और लंबा राजनीतिक अनुभव, मगर फिर भी आयुक्त से मुलाकात के सवाल पर गणेश नाइक ने कहा कि पिछले आयुक्त और अब के आयुक्त से भी उनका राजनीतिक अनुभव और गहरी सूझबूझ है, मगर जब जनता की बात आती है तो एक बार नहीं, वे बार बार आएंगे. त्या ठिकाणी प्रेक्षक नसले तरी एक सामना होतो. आता तुम्ही बघितला वेस्ट इंडिजची आणि आपल्या इंग्लंडची मॅच झाली, परंतु प्रेक्षक असल्यानंतर त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका जर त्या ठिकाणी असली तर जरा खेळाडू जरा जास्त उत्साहानं त्या खेळतात, असं माझं मत. प्रश्न असा की प्रशासन मागचे आयुक्त का आताचे आयुक्त ते काम करत नाही असं म्हणणं माझं म्हणणं नाही, परंतु त्यांच्यापेक्षा 4 पावसाने मी सिनियर आहे, मागच्या आयुक्तापेक्षा आणि आताच्या आयुक्तापेक्षा. माझ्या अनुभवाच्या अनुषंगानं एक लोकप्रतिनिधी म्हणून
मी त्या ठिकाणी मला जे वाटतं ते दर आठवड्याला येऊन त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि मी निश्चितपणे सांगतो की या ठिकाणी मी पूर्वी कधी या महापालिकेचे उद्घाटन झाल्यादिवशी आलो होतो, एकदा कधीतरी नगरसेवकांचा सत्कार करण्याकरता, त्याच्यानंतर मी कधी आलो नव्हतो. परंतु ह्या मधल्या कालखंडामध्ये मला यावं लागलं आणि त्या ठिकाणी मला त्यात काही कमीपणा वाटत नाही. जनतेच्या हिताकरता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीमध्ये जर सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना करता येणं करावं असं वाटलं तर ते मी आवश्यक आहे असं मी समजतो. गणेश नायक ने कहा कि कोई भी पैटर्न रहे, लोगों के बचाव का पैटर्न जो भी लेकर आएगा, प्रशंसा के लिए वे सबसे आगे खड़े रहेंगे. आज तक सभी ने कोरोना से लड़ने के लिए एक साथ लड़े हुए हैं और इसलिए मैं सबको धन्यवाद देता हूँ कि ये जो कालखंड है यहाँ पे राजनीति करने का कोई ज़रूरत नहीं है. इस बीमारी से लोगों को राहत देने का एक सवाल है और मैं यही बोलूँगा कि भाई कौन सा भी पैटर्न रहे, लोगों को बचाओ, ये पैटर्न बनाओ. हम लोग जो कोई भी ये पैटर्न रचाएगा उसकी प्रशंसा करने के लिए हम तैयार हैं. आज स्थिति ये है कि गणेश नायक द्वारा उठाए गए काफी मुद्दे आज अलग अलग राजनीतिक पार्टियों द्वारा उठाए जा रहे हैं. गणेश नायक ने इस सवाल के जवाब पर कहा कि उनके द्वारा उठाए गए मुद्दों को अगर दूसरी पार्टी के लोग उठाते हैं तो वे उनका धन्यवाद करेंगे. देखिए, बात है, मैंने जो बात को उठाया उसको दूसरे लोग भी उठाते हुए तो मैं उनको धन्यवाद दे रहा हूँ कि बात ऐसी कि वो ज़रूरत है, वो ज़रूरत पूरी करने के लिए वो सवाल को ताकत दे रहे हैं, तो इसलिए मैं उनको धन्यवाद दे रहा हूँ. काम होने से मतलब है, किसने उठाया वो सब जनता जानती है और जब राजनीति करनी है तब राजनीति जरूर करेंगे. आज राजनीति करने का रास्ता नहीं है. आज हकीकत तो ये है कि एक तरफ स्वैब टेस्ट लैब का कार्य प्रगति पथ पर है, वेंटिलेटर और आईसीयू बेड की उपलब्धता का कार्य तेज गति पर चल रहा है, जल्द रैपिड टेस्ट का कार्य भी सुचारू है, सार्वजनिक अस्पताल जल्द कोविड फ्री होने के कगार पे है, इंजेक्शन का साठा, दवाइयों की उपलब्धता जैसे एक नहीं बल्कि अनेकों मांगे मान्य होने के बाद ये कहना गलत नहीं होगा कि एक तजुर्बेदार और अनुभवी व्यक्ति का साथ हो, एकता की जुबान पर बात हो, मन में भावना एक हो तो नामुमकिन कुछ भी नहीं. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.